हरे राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा सुखहारे ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा परमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची या पोरे 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 आली चोरी गेली खरी आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी गेली खरी आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे दया विण हे नासी नो हे तुसलिया ऐसी नो हे तुसलिया ऐसी नो हे तुसलिया ऐसी दया विण हे नाशी नोहे दुसरिया ऐसी नोहे दुसरिया ऐसी नोहे दुसरिया ऐसी म्हणती नंदाची या पोरे 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 आजी चोरी गेली खरी आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे
म्हणती नंदाची या पोरे 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 आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे गोपाल कुमारी गोपाल जय कुमारी विठोबार कुमाई गोपाल 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 विठोबार कुमारी कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई पाहती गवळणी पाहती गवळणी गावती पालथी दुधारी
खरे अधिकारी केली खरे ना म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे पोरे आई चोरी केली खरे आधी चोरी केली खरे आधी चोरी केली खरे आधी चोरी केली खरे म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे नंदाची या पोरे पोरे पार कुमाई पार कुमाई पार विडो पार कुमाई वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ढोबार फुमाई कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ढोबार फुमाई आज सेवेसाठी घेतलेला हा अभंग गवळणी परक असून या अभंगामध्ये
जगद्गुरु तुकाराम महाराज त्या गोकुळात जन्माला आलेल्या गवळणींच्या पैकी पूर्ण बोधाला प्राप्त झालेली जी गवळण आहे, ती पूर्ण बोधाला प्राप्त झालेली गवळण आपला अनुभव, ज्याला स्वानुभव असं म्हणता येईल, ती या गवळणीमध्ये सांगते. आपण आज आपली वारी पूर्ण झाली आहे, म्हणजे वारीची सांगत आहे. एक नियम असा आहे वारकरी संप्रदायामध्ये, रामजन्माविषयीचं कीर्तन असो, सप्ताह असो, श्रीकृष्ण जन्माविषयीचा सप्ताह असो, तर त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने व्हावी. एखाद्या महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सप्ताह असला तर त्याचीही सांगता काल्याच्याच कीर्तनाने व्हावी, असा एक दंडक आहे. इतकंच नव्हे तर आळंदी, पंढरी, पैठण, त्र्यंबक या ठिकाणी होणारे जे वारी आहेत, या सगळ्या वारीची सांगता शेवटी काल्याच्या कीर्तनाने होते. त्याची जी काही कारणं आहेत, त्यातली महत्त्वाची 2 कारणं आहेत. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काला या शब्दाचा अर्थ अद्वैत बोध प्राप्त करून घेणे किंवा हरिनामाचा खिचडी काला, असं 2च प्रकारचं स्वरूप सांगितलेलं आहे. या 2 स्वरूपाला सोडून इतर व्यवहारात आणि संपूर्ण त्रिभुवनात काला नावाचा प्रकार नाही. असली तर फक्त कालवा कालव आहे, बस त्याचं नाव. आणि काल्याच्या कीर्तनाचे की बंधन आहेत, आणि एरवीची जी कीर्तन आहेत त्यालाही बंधन आहे. आत्ता हा कलियुगाचा काळ, परवा आपल्याला सांगितल्याप्रमाणे कलियुगे कली प्रथमचरणे, कलियुगातलं प्रथम चरण चालू आहे. द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ शेवटी पुष्कळ लांब आहे अजून. आत्ताच काय विकृत अवस्था झाली आहे ते आपण बघा. आता चौथ्या योगामध्ये कसं घडेल, त्या चरणामध्ये घडेल, ते आपण कल्पनाच केलेली बरी. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ही काला करण्याची सर्वत्र पद्धती वेगवेगळ्या प्रकाराने आहे. तरी देखील काला हा आपल्या संप्रदायामध्ये महत्त्वाचा आहे. आत्ता मी सांगितले असं 2 स्वरूपाने काल्याचं स्वरूप आपल्या संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे. आणि दोन्ही प्रकारचं स्वरूप सर्वत्र दुर्लभ आहे. म्हणजे या भूतलावर तर दुर्लभ आहेच, पण अन्य लोकातही त्याची दुर्लभता आहे. कमी जास्त झालं उभं करू बघा. उंच झालं. उंच झालं, उंच झालं, उंच झालं शेवटचं. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे.
काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे 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 वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये होणारा हा काला अर्थात मानवी जीवनाची खरी सफलता ही सांगता. एरवी आम्ही काल्याच्या कीर्तनात सांगतो की काल्याचं कीर्तन म्हणजे बक्षीस समारंभाचा दिवस. पण वारीमध्ये मात्र तसा अर्थ करायचा नाही. वारीमध्ये काल्याचं जे खरं स्वरूप आहे हा बक्षीस समारंभाचा दिवस नसून आज विठ्ठल प्रसादाचा दिवस आहे, सद्गुरू प्रसादाचा दिवस आहे. आणि उभय प्रसाद संपादन करणं हे काल्याचं खरं स्वरूप आहे. आणि आपल्या संप्रदायामध्ये हरिभक्तीला आणि सद्गुरू भक्तीला फार फार महत्त्व आहे. उलट असं आहे, जो हरिभक्ती करणारा आहे ती हरिभक्ती जर परिपूर्ण झाली तर त्याला सद्गुरूंची प्राप्ती होते आणि त्यांची कृपा झाली म्हणजे मग खरा प्रसाद होतो. असा उभय प्रसाद असावा लागतो. परवा आपल्याला सांगितलं की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ठिकाणी ईश्वरी प्रसादही होता आणि सद्गुरू प्रसादही होता. केवळ ईश्वरी प्रसाद होऊन भागत नाही, ईश्वर सेवेनंतरही सद्गुरू सेवेची आवश्यकता आहे असं शास्त्रात वर्णन केलेलं आहे. आपल्या संप्रदायात तसं अनुष्ठान आहे. त्यामुळे आपली ही आषाढी वारी आहे, त्याची सांगता आहे. 4 दिवस आपण प्रवचन कीर्तनं केली आणि आज त्याची सांगत आहे. ती काल्याच्या कीर्तनाने व्हावी आणि काल्याच्या कीर्तनासाठी काही बंधनं आहेत आणि एरवीच्या करताही बंधनं मी आपल्याला सांगितल्याबरोबर प्रत्येकाचं एक एक प्रमाण देऊन पुढे जाऊ. केवळ एवढंच सांगायचं ठरलं तर आज त्याच्यात कीर्तन तेवढ्यावरच होईल. पण आपल्याला लागू पुरता उतारा घेऊन पुढे जायचं आहे. एरवी जी कीर्तनं होतात, आता हल्ली शुद्ध प्रकारचे कीर्तनं होत नाही. हल्ली म्हणजे आत्ता ह्या 60 वर्षामध्ये, त्याच्यापूर्वी काही होत असतील मला माहिती नाही, पण या 60-65 वर्षामध्ये शुद्ध स्वरूपाचे कीर्तन आता राहिले नाही. त्याच्यापूर्वी होत होते. श्रोत्यातून कोणी 10 रुपये दिले की लगेच धन्य माता पिता तयारी. बस हे आपलं कीर्तन नाही. हे गाडग्या मडक्याचं लक्षण आहे, ते आपलं नाही. आपल्या कीर्तनाचं शुद्ध स्वरूप आहे आणि आपण शुद्ध स्वरूप जतन करण्याचं काम केलं पाहिजे. लक्षात ह्या गाडग्या मडक्यामुळं आपलं जे सगळं शुद्ध स्वरूप होतं ते सगळं पार भ्रष्टतेला प्राप्त झालं. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे 2 रुपये दिले तरी त्याचे धन्य माता पिता तयाचे. काय त्याचं रूप आहे? काही राहिलं नाही. मग कीर्तनाचं खरं रूप काय आहे तर कीर्तनाच्या प्रतिपाद्य विषय आहे. कीर्तन ही एक मोठी संस्था आहे, याची घटना आहे, याचे कायदे आहेत, त्याचे पुन्हा काही नियम आहेत. घटना, कायदा आणि नियम अशी ही वारकरी संप्रदायातली कीर्तनाची पद्धती आहे. नवविधा भक्ती नावाचं मी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात कीर्तन भक्तीकरता 200 पानं लिहिली आहेत. ते आपण वाचा म्हणजे कीर्तन भक्तीचं खरं स्वरूप कळेल. तरी देखील थोडंसं कामापुरतं कीर्तन स्वरूप सांगून मी पुढे जाणार आहे. नेहमीच्या कीर्तनामध्ये काय प्रतिपादन करावं त्या प्रतिपाद्य विषयाचाही आपल्या संप्रदायामध्ये खुलासा केलेला आहे.
एका अभंगामध्ये या दोन्ही तिन्ही गोष्टी क्रमाने आलेल्या आहेत. त्यातल्या 2 गोष्टी फक्त सांगतो की कीर्तनामध्ये प्रतिपाद्य विषय काय असावा. भक्तिज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. 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 प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. 3 गोष्टी प्रतिपाद्य विषय असाव्यात आणि 3 प्रतिपाद्य विषयाला धरून अनुषंगाने असतील त्या. हे प्रतिपाद्य विषयाचं वर्णन. कीर्तन श्रवणाचं किंवा कीर्तन करण्याचं म्हणजे कीर्तनकाराचं किंवा कीर्तन श्रवण करणाराचं ह्याचं अंतिम पर्यवसान अंतिम फल काय असावा. आपल्या विचारसागरा सगळीकडे ब्रह्मसूत्रापासून फलाशिवाय कोणी प्रवृत्तच होत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. काही ना काहीतरी त्याला प्रयोजन असलं पाहिजे. आणि आपल्या कीर्तनाचं पर्यवसान किंवा त्याचं प्रयोजन काय असावं तेही आपल्या साधुसंतांनी त्याच अभंगात विस्ताराने सांगितलेलं आहे. जेणेकरोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. जेणेकरुनी मूर्ती ठसावी जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा संताच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणजे श्रोत्याच्या मनात किंवा वक्त्याच्या मनात कीर्तनामध्ये अंतःकरणात भगवत मूर्ती अभिव्यक्त झाली पाहिजे. अगदी दुसऱ्या शब्दात सांगायचं तर कीर्तनातून बाहेर पडलेली जी मंडळी आहेत त्या मंडळींच्या चेहऱ्यावर सात्विक आनंद वाहत असलेला दिसला पाहिजे. राजस तामस नव्हे.
सिनेमामध्ये गेला माणूस तर तिथे आनंदी असतो, पण तो राजस आनंद असतो. तमाशामध्ये माणूस गेला लोकनाट्यामध्ये, तिथे आनंद असतो, पण तामस असतो. त्या चेहऱ्यावर तो तामस आनंद आहे अभिव्यक्त होतो, लक्षात ठेवा. आपण सांगण्यात अर्थ नाही. आमचे डॉक्टर वायवी फाटक होते, ते शरीराचे तज्ज्ञ होते. एक घडलेली गोष्ट आहे. आता डॉक्टर वारले, आता तो गृहस्थ आहे का मला माहिती नाही. आम्ही जे 4, 5, 6 विश्वस्त होतो, त्यामध्ये धार्मिक एखादी गोष्ट निघाली म्हणजे मी सांगायचं. काही व्यावहारिक गोष्ट निघाली म्हणजे प्रत्येकजण आपलं आपलं मत सांगायचं. तर एक इमारत आमची आताची बांधून झाली आहे अतिथीगृहाची, ती द्यायची होती. मग काही लोकांना मी पत्र पाठवलं, आलेलो. मग आल्यानंतर एकाने आपलं स्वतःचं त्याला एस्टिमेट म्हणतात ते आणून दिलं. त्याच्याशी काही 5-10 मिनिट आम्ही बोललो. मग द्यायचं का नाही तर म्हटलं आम्ही पंचविचार करू, मग तुम्हाला कळू. मला डॉक्टर वायवी फाटकांनी सांगितलं की हा मनुष्य आता आला आहे, हा बांधकामाचा व्यवसाय करतो आहे, ही गोष्ट खरी, पण हा माणूस सिनेमात काम करत असला पाहिजे, ह्याला आपल्याला द्यायचं नाही. मी चौकशी केली त्या दोघा तिघांची. असंच कळलं की तो कॉन्ट्रॅक्टर सिनेमामध्ये काम करणाराच होता. मी काय राजस आहे तामस आहे कळतं. पंचदशी काराने लिहिली आहे, मुखदैन्य विकासाभ्याम. मनुष्याचं ते सगळं मुखावरून कळतं सगळं. कीर्तन श्रवण केल्यानंतर जर श्रीहरीची मूर्ती अंतःकरणात अभिव्यक्त होत असेल तर कीर्तनातून बाहेर पडलेला मनुष्य हा सत्वशील आनंदाने बाहेर पडला पाहिजे. ज्याप्रमाणे तालमीतून पूर्ण व्यायाम करून निघालेली पोरं बाहेर पडली म्हणजे जशी प्रसन्न रूपाने बाहेर पडतात, अशा रूपाने कीर्तनातून बाहेर पडल्यावर त्यांचे चेहरे दिसले पाहिजे. म्हणजे त्या चेहरेपट्टीवर लिहिलेलं असतं बरोबर आहे, सात्विक आहे, राजस आहे, तामस आहे, सगळं. तसं जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे झालं नेहमीच्या कीर्तनाबद्दल. आज आहे काल्याचं कीर्तन. याच्याबद्दल बराच विचार आहे, बराच विस्तार आहे, पण विचार विस्तार न सांगता संक्षेपात त्यातला एक नियम काय आहे तो आपल्याला सांगतो. आजच्या कीर्तनाचा नियम असा आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. मी फार विस्तार करण्यापेक्षा नेहमीसारखा नुसता आघात देऊन तुम्हाला सांगतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, म्हणजे आज चरित्र उच्चारण करा. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी, ते म्हणजे तद व्यतिरिक्त नाही. चरित्र ते उच्चारावे म्हणजे आचरण करू नये. इथे एक खुलासा करायला पाहिजे. आज जे चरित्र वर्णन करायचं आहे ते भगवान श्रीकृष्ण परमेश्वराचं आणि गोकुळात केलेलं वर्णन करायचं आहे. त्या भगवंताच्या अवताराचं एक वैशिष्ट्य आहे. देवाचे 10 अवतार आहेत. याच्या अगोदर भगवंताचा रामावतार आहे. त्या रामावताराचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम. आणि आजच्या कीर्तनाचा विषय असलेला परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा, त्याचं नाव आहे अमर्यादा पुरुषोत्तम. का? त्याचं थोडंसं कारण आहे. काही थोड्या गोष्टी सांगतो, फार सांगत नाही, पण थोड्या कळण्याकरता सांगतो. राम जन्माच्या किंवा रामचरित्राच्या अगदी विरुद्ध आहे भगवंताचं चरित्र. म्हणजे अगदी विरुद्ध होण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे
भगवंताच्या लक्षणामध्ये असं लिहिलं आहे की भग शब्दाचा अर्थ आहे 6 आणि तद्वान म्हणून भगवान. त्याचं भाषांतर ज्ञानेश्वर मौलीने केले. आई का यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. तिथे संस्कृतमध्ये शब्द आहे ऐश्वर्यस्य समग्रस्य. इथे महाराजांनी लिहिले हे साही गुणवर्य म्हणजे समग्रता त्यात वर्य शब्दाने वापरलेली आहे. म्हणजे रामावतारामध्ये षड्गुण ऐश्वर्य संपन्न श्रीरामचंद्र प्रभू होता, पण ऐश्वर्य नावाचा त्यातला जो एक गुण तो तिथे झाकलेला होता. पण कृष्णावतारामध्ये ऐश्वर्य नावाचा गुण मात्र त्याने अभिव्यक्त केला. भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये मी माझा ऐश्वर्य योग सांगतो असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये एक प्रसिद्ध उभे आहे त्यामध्ये मत्स्थाने सर्वभूतानी आणि लगेच दुसऱ्या श्लोकामध्ये न च मत्स्थाने भूताने. हा माझा ऐश्वर्य योग आहे. भगवान श्रीकृष्ण परमेश्वराने आपला ऐश्वर्य योग अभिव्यक्त केला असल्या कारणाने रामाचं चरित्र वाचा. एक वचनी एक बाणी एक पत्नी. इकडे सगळं उलटं करायचं. अनेक वचनी अनेक बाणी अनेक पत्नी हे सगळं इकडे अनेक अनेक लावायचं. विरुद्ध आहे सगळं. रामजन्म दुपारी 12 वाजता, कृष्णजन्म रात्री 12 वाजता. तुम्ही बारीक चिंतन करा. इकडे उन्हाचा ताप, इकडे पावसाचा ताप. पण या सगळ्या गुणामध्ये भगवंताने श्रीकृष्ण अवतारामध्ये आपले 6ही गुण परिपूर्ण अभिव्यक्त केलेले होते. त्याच्याबद्दलही बरीच प्रमाणं आहेत. फक्त 1-2 प्रमाणं देऊन पुढे जायचं आहे. पहिलं प्रमाण असं आहे की भगवंत हा एक वचनी एक बाणी होता. कोण? परमात्मा रामचंद्र प्रभू. आणि कृष्णचंद्र परमात्मा हा अनेक वचनी होता. किंबहुना वचनाच्या विरुद्ध वागणारा होता. सूक्ष्म विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. रामावतारामध्ये रामचंद्र प्रभू मोठे होते. लक्ष्मण हा धाकटा होता. अवतार घेताना पुन्हा विचारलं की आता आपल्याला अवताराला निघायचं आहे, काय करायचं. तिथे सांगितलं होतं की आता तू वडील होई बा. मी तुझा धाकटा भाऊ झालो, जन्मभर मी तुझ्याबरोबर राहावं लागलं, आज्ञेत राहावं लागलं, तुझ्याबरोबर वनवास भोगावा लागला. नुसता वनवास नव्हे उपवास भोगावा लागला. आलेली फळं तू खात होतास, मी नुसता बघत बसत होतो. आता तू वडील होई बा सर्वज्ञा. आता पाळीन मी आज्ञा तुझी बारे. मी तुझी आज्ञा परिपूर्ण पालन करीन. पण सगळं तुम्ही चरित्र वाचा. एकदाही कुठेही आज्ञा परिपालन केलेली नाही. एकदा सुद्धा. फक्त एकदा आज्ञा पालन केलेली आहे गोष्ट. ती गोष्ट अशी आहे की एकदम भगवान परमात्मा म्हणाले की मी आता संन्यास घेतो. ते वस्त्र आणून दिले, हे घ्या लगेच. कारण हाकलून द्यायचं होतं ना. जर ते घडलं नसतं तर बळराम दादाचं आणि कृष्णाचंच युद्ध झालं असतं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ऐश्वर्य योगातला एक प्रमाण देतो. आणि दुसरी पण गोष्ट सांगतो. भगवंताच्या विषयी चरित्र उच्चारावं असं लिहिलं इथे. दुसरीकडे एक वचन आलेलं आहे, न देव चरितंचरेत. देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याचं चरित्र आचरण करू नये. मी चिंतन केल्यानंतर मला असं लक्षात आलं की भगवान श्रीकृष्ण परमेश्वराचं चरित्र आचरण करू नये असं का विद्वानांनी लिहिलं.
वास्तविक भगवान श्रीकृष्ण परमेश्वराचं चरित्र कोणी आचरण करूच शकत नाही, अगदी असंभवनीय. मग असंभवनीय असताना सुद्धा देवाचं चरित्र तुम्ही आचरण करू नका असं विधान का केलं? विद्वान लोकांनी केले, महापुरुषांनी केले. त्याचं थोडंसं कारण आहे की भगवान श्रीकृष्ण परमेश्वराच्या चरित्रामध्ये ऐश्वर्य नावाचा गुण अभिव्यक्त झालेला असल्यामुळे ऐश्वर्यामध्ये ज्या काही प्रतिकूल गोष्टी आहेत त्याचा विचार कोणी करणार नाही. त्यातला अनुकूल भाग जेवढा आहे तेवढा उचलून हे लोक विपरीत वागायला लागतील म्हणून त्याच्याकरता बंधन करून ठेवले. काय विपरीत वागतील? भगवान श्रीकृष्ण परमेश्वराला 16 सहस्र बायका होत्या. लोक म्हणतील मग त्याला 16 सहस्र होतील, आम्हाला 2 करायला का हरकत आहे? लोक म्हणतील द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे, मग 3 करायला का हरकत आहे? हे असं डोकं चालवते. चोरी करणारा लोक मनुष्य काय म्हणतो? भगवान श्रीकृष्ण परमेश्वराने चोरी केली का नाही, मग मी का नाही करायची? पण त्याला त्याचं हे लक्षात येत नाही, कारण तमःप्रधान वृत्तीचं असल्यामुळं भगवंताच्या ऐश्वर्याचं जे वैभव आहे ते त्याच्या लक्षात येत नसल्यामुळं त्याच्या तमोगुणी रजोगुणी माणसाला जेवढं अनुकूल आहे तेवढं त्यातलं घेणार आणि बाकीचं सगळं टाकून देणार. त्याला सांगायचं ठीक आहे तुला पाहिजे तेवढ्या बायका कर, माझी तक्रार काही नाही. तक्रार एवढीच आहे, एक बायको नीट सांभाळता येत नाही तर 2 कशा सांभाळशी नाही, एवढ्या कशा सांभाळशी? अशक्यच आहे सगळं. पण असा विपरीत वृत्ती त्याचा फायदा करील म्हणून त्याने ते बंधन घातले. त्यातला एक मार्मिक वचन असं आहे, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. म्हणे नटधारी भोग भोगुन ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. हा अनुकूल विचार करून तमोगुणी माणूस कसा वागेल ते मग सांगितलं. त्याला सांगायचं भगवंताने जळत वणवावो मुखेची प्राशिला, हे चरित्रात आहे का नाही? मग एक उद्बत्ती तुला घेऊन बघ होत्या का? अशक्य असं. म्हणून न देव चरितंचरित. मग आज काय बंधन केलं की वागू नये, हे बरोबर आहे, पण दुसरं विधान आहे, चरित्र ते उच्चारावे, म्हणजे आज उच्चार करावा, आचरण करू नये. देवे केली म्हणजे भगवंताने केलेलं असलं पाहिजे, तेवढ्यावर थांबले नाही. गोकुळी केले, द्वारकेत चरित्र आहे, मथुरेत चरित्र आहे, नाही गोकुळात केलेलं चरित्र, असा निर्देश केल्यामुळं आजच्या कीर्तनाचं हे स्वतंत्र बंधन आहे, विशेष नियम आहे हा. त्या दृष्टीने आज आपण हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. गोकुळामध्ये अवतीर्ण झालेल्या ज्या गवळणी आहेत, बाकीचा चरित्र भाग आता आपण सांगायचा नाही, त्या गवळणींच्या मध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रकार केले आहेत, मी नाही. गोकुळात जन्माला आलेल्या अवतीर्ण झालेल्या गवळणींचे 3 प्रकार व्यावहारिक नात्याच्या रूपाने रूपक करून प्रतिपादन केले. कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी. कोणी एकी स्वतंत्रा, 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 कोणी एकी स्वतंत्रा. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा, कोणी एकी स्वतंत्रा, कोणी एकी स्वतंत्रा,
कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र कोणी एकी स्वतंत्र कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. त्याचा फार विस्तार न करता कोणी सुना या शब्दाचा अर्थ पूर्ण परतंत्र असलेल्या, कोणी लेकी याचा अर्थ काही स्वतंत्र आणि काही परतंत्र असणाऱ्या, आणि कोणी सासवा म्हणजे पूर्ण स्वतंत्र असल्या, सर्वतंत्र स्वतंत्र. त्या प्रकारांच्या पैकी पूर्ण स्वतंत्र असलेली, सासू वर्गात असलेली अशी जी गवळण की जी पूर्ण बोधाला प्राप्त झालेली आहे, आणि त्या गवळणींच्या मध्ये कैक गवळणी या बोधाला प्राप्त झालेल्या होत्या. कैक गवळणी या शब्दाचा अर्थ एकादी नसेल, सगळ्याच होत्या. आणि त्या गवळणींच्या मध्ये हरिरथ होणं हा सगळ्यांचा स्वभाव. सून असो, लेक असो का सासू असो, तिघीही हरिरथ झालेल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला, अवघी याची जगनिंद झाली धिंद सारखी. त्या गवळणी सासू सून लेक असलेल्या ह्या सगळ्याच हरिरथ झालेल्या होत्या. आणि हरिरथ झाल्यामुळे त्यांच्या व्यवहारामध्ये विसंगती. गवळण आहे का गे आजी तू दिसती दुश्चिती, तू असं काय दिसते, असं इकडे जो तिकड ठेवते तिकडे तुझ्या घरात तो चित्तात तो भगवान बसलाय का काय, असं ती सासू म्हणते. किंबहुना ही जी विसंगती आहे त्यांची ती चित्तात देव राहिला होता म्हणूनच घडली आहे, बाकी दुसरं काही नाही. एक गवळण आहे ना, कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस, दही घ्या दूध घ्या म्हणणारी गवळण आज काय म्हणायला लागली, हरी घ्या गोविंद घ्या दामोदर घ्या. हे काय घडलंय, त्याचं तत्त्व तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं आहे. मुख्य तत्व असं आहे की भगवत दर्शनामुळे तो भगवान त्यांच्या अंतःकरणात जाऊन बसला ठाण मांडून. त्याचा परिणाम काय, त्याचा परिणाम चित्तात बसल्यामुळं वाणीता मनीची जे नाही ते वाचेसे उमटेल काही, पण त्यांच्या मनातच भगवान बसल्यामुळं मुखाने हरी हरी हा शब्द येऊ लागला. त्याचा काय, त्याचं एका ठिकाणी महाराजांनी तत्व लिहिले, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मने, देखिला डोळा बैसला मने. तोची वदनी उच्चारी, तोची वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. तो जीवदने उच्चारी, देखिला डोळा बैसला मने, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. देखिला डोळा बैसला मनी, तो जीवदने उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी, असा त्या गवळणींचा प्रकार आहे. या गवळणी हरिरथ झालेल्या होत्या आणि त्यांचा नित्याचा उद्योग उठवणी प्रातःकाळी गवळण घुसळण घुसळी ती. आता तुम्ही जर घरोघर जाऊन फिरला तर तुम्हाला असं ते दिसेल, उठवणी प्रातःकाळी गवळणी कब्बशा बिसळी ती. दुधाणं नाही, दूध नाही, डेऱ्या चालतात, चहा हॉटेल ह्याच्यामध्ये सगळं दूध संपतं, लोकाला प्यायला दूध मिळत नाही. आणि आता नवीन हे जर्सी काय निघाली आहे,
15 किलो लिटर दूध, काय उपयोग आहे त्याचा? आत्ताचे जे खरे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी त्याचं गणित केले. चांगल्या गाईच्या दुधामध्ये 6% सत्व असतं आणि या जर्सी ज्या गायी आहेत ह्याचं त्यांनी चिंतन केलं, त्याच्यामध्ये 2% सत्व असतं. किती कमी असतं ते बघा तुम्ही. हे रोग राई कशामुळे होत आहे सगळं? हे सगळं संकरज चाललं आहे. सगळं आपल्या अंगावर कपडे संकरज आहेत, आपण धान्य खातो ते सगळं संकरज आहे, दूध पितो ते सगळं संकरज आहे, फळं येतात आता ते संकरज आहेत. आपली गाजरं बघा आणि हे संकरज गाजरं बघा, हे डबू पाहिल्याबरोबर माणसाला वाटतं. लोकांची प्रवृत्ती संख्या वाढवण्यामध्ये आहे, गुण वाढवण्यामध्ये नाही. त्याला इंग्रजीमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी, ते क्वालिटीकडे कोणी लक्ष देत नाही असं सगळं सध्या आहे. तर त्या गोकुळामध्ये रोज ह्या गवळणी उठून दही दूध घेणं, त्यात लोणी काढणं आणि ते दही दूध लोणी घेऊन बाजाराला विक्रीला जाणं असा त्यांचा नित्याचा उद्योग. यातनं आपण एक असं शिकलं पाहिजे, म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी माझ्यासहित, की आपण कीर्तन प्रवचन करतो तर ह्या कीर्तन प्रवचनाचा व्यवसाय आपण करायचा नाही. आपल्या पूर्वीपैकी संतांपैकी कोणी व्यवसाय केला नाही. केवळ कृतार्थतेसाठी, अंतःकरणाच्या समाधानासाठी, दैवी संपत्तीसाठी सगळ्यांनी आपली भक्ती केली. गोरोबा काका गाडगी मडकी घडवण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. नामदेव महाराज कपड्या शिवण्याचं दुसरं काही काम केलं नाही. ह्या गवळणी सुद्धा बोधवान होत्या. त्यांनी जर कीर्तन करायचं ठरवलं तर करू शकल्या असत्या, पण कीर्तन नाही त्यांनी केलं. दही दूध विकणं हा आपला रोजचा व्यवसाय, तो चालू ठेवायचा, बाकी दुसरं काही करायचं नाही. मी यासाठी आपल्याला सांगतो, त्या गवळणी नेहमीप्रमाणे निद्रा संपल्यानंतर सकाळी उठून दुधाणी घ्यायची, त्यातलं लोणी दही दूध घ्यायचं आणि विक्रीला जायचं, असा रोजचा सपाटा. आता आमच्या फॅक्टरीतली माणसं काय करतात, रोज संध्याकाळी येतात, झोपतात, सकाळी 7 सव्वा 7ला टांग मारतात की जातात पळून, बाकी दुसरं काही करीत नाही. म्हणजे सकाळी जायचं 7 वाजता ते संध्याकाळी 7 वाजता, म्हणजे बाकीचं सगळं तिथे, जेवण सगळं तिथे. संध्याकाळी रात्री यायचं, झोपायचं, सकाळी उठून निघून जायचं. मग त्यांची मुलं बाळा बायका पोरं काय करतात, काही नाही. महिना झाला म्हणजे 10 तारखेला दुसऱ्या महिन्याच्या आलेले पगार घेऊन बसतात, खरी खात बसतात. तुम्ही जा उद्या सकाळी, दूध काढून घ्यायचं आणि गाईला हाकलून द्यायचं, नोकरीचे पैसे घेऊन ठेवायचे, हाकलून द्यायचे. असा सगळा प्रकार आहे. असा असताना त्या गवळणी सकाळी उठून, सकाळी या शब्दाचा अर्थ प्रातःकाळामध्ये उठून दही दूध घ्यावं, लोणी घ्यावं आणि ते बाजाराला विकायला जावं, अशा वृत्तीने त्या गवळणी सकाळी उठल्या आणि पाहतात तो काय, पाहाती गवळणी तवती पालती दुधाणी, तवती पालती दुधाणी, तवती पालती दुधाणी. पहाती गवळणे तवती पालती दुधाणी, तवती पालती दुधाणी, तवती पालती दुधाणी. पहाती गवळणी, पहाती गवळणी, पहाती गवळणी, पहाती गवळणी,
नंदाची या पोरे ए म्हणती नंदाची या पोरे तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी. सगळ्या गवळणी आपल्या घरी उठून पाहतात तर सगळी दुधाणी अशी पालथी घातलेली होती. पालथी घातली होती याचा अर्थ आत असलेलं दही दूध लोणी सगळं खाऊन टाकलं. नुसतं खाऊन टाकलं असं नाही, चाटून पुसून खाऊन टाकलं. आमच्या मातोश्री ताई ते दुधाचं लोणीचं सगळं निघालं पार चांगलं चाटून पुसून खायचं. अजिबात काही शिल्लक ठेवायचं नाही. जेवताना सुद्धा म्हणायच्या की इतकं स्वच्छ जेवलं पाहिजे की आता जेवायचं आहे का जेवण झालं आहे हे कळणार नाही इतकं स्वच्छ ताट पाहिजे. माणसं एवढं खातात की अर्ध वाया जातात त्यातलं. म्हणजे अर्ध आपल्याला जगण्याकरता खातात आणि अर्ध डॉक्टरला जगवण्याकरता खातात. इतकं खातात. सगळी खादीचीच चळवळ. झोपताना खाऊन झोपतात आणि उठलं की खातात. दिवसभर खातातच. आत्ताच्या नवीन ह्याच्यामध्ये बेड टी असं त्याला म्हणतात, म्हणजे अंथरुणामधला चहा. आम्ही म्हणतोय बेड टी नाही, ते बॅड टी आहे. पण माणसं लोभी आहेत, त्याला काय उत्तर नाही. म्हणजे एखादा कोणी दही दूध चोरणारा माणूस असता आणि त्याने जर चोरला असतं तर समजा दुधाण्यातलं लोणी सगळं खाऊन टाकलं, दूध सगळं पिऊन टाकलं, तर तापवलेलं दुधाणं असल्यामुळं त्याच्या खालची जी खरवस आहे ती तरी शिल्लक पाहिजे का नाही. पण दुधाण्यातली ती खरवससुद्धा शिल्लक ठेवली. लोण्याला चाटून पुसून बघायचं ते सुद्धा नाही. आणि ती सुलट होती ती सगळी उलटी करून टाकली. म्हणजे केवळ रिकामं मडकं, बाकी काही ठेवलं नाही. त्या गवळणी अतिशय बुद्धिमान होत्या, अतिशय शहाण्या होत्या. त्यांनी असा विचार केला की कुठेतरी सांडलं असतं, निदान दुधाण्यातले ती खरवस तरी शिल्लक राहिली असती, लोण्याचा थोडा थेंब तरी कुठे पडला असता. पण कुठे थेंब पडू दिला नाही. त्या दुधाण्यामध्ये काहीही शिल्लक ठेवू दिलं नाही. आणि ते चाटून पुसून स्वच्छ एवढं खाऊन टाकलं की आत्ता त्या कुंभाराच्या घरून हे दुधाणं आणलंय का काय, इतकं निर्मळ करून आणि ते पालथं घालून ठेवलं. इतक्या बारकाव्याने ज्या अर्थी हे दही दूध लोणी संपवलेलं आहे त्या अर्थी सामान्य एखाद्या भुरट्या चोराचं हे काम नाही. हा कोणीतरी सराईत चोर असला पाहिजे असं त्या गवळणीने अनुमान प्रमाणाने सिद्ध केलं. इथे एक अनुमान प्रमाण आहे असं लक्षात ठेवा. आणखी एकदा अनुमान प्रमाण येणार आहे. आत्ता पहिल्यांदा आपण लक्षात ठेवा की त्या गवळणी अतिशय चतुर असल्यामुळं त्यांनी विचार केला की ज्या अर्थी चाटून पुसून हे सगळं खाल्लेलं आहे आणि दुधाणं सुलट ठेवायच्या ऐवजी उलट करून ठेवलं आहे, त्याला सुलट करून बघितलं तरी त्यात कुठेही त्या लोण्याचा किंवा त्या खरवसाचा पत्ता नाही. आत्ता जणू त्या कुंभाराच्या त्या ह्याच्यातनं आणल्यासारखं आहे की काय, इतकं स्वच्छ आहे. मग इतक्या प्रकारची सराईत केलेली जी चोरी ते सामान्य भुरट्या माणसाचा नाही, सराईत चोर असला पाहिजे. आणि तो सराईत चोर कोण आहे ते गवळणी दुसऱ्याच्या सांगतात. म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे नंदाची या पोरे म्हणती म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे
इतकी व्यवस्थित चोरी केलेली आहे, ती सामान्य कोणाचं काम नाही. म्हणती नंदाची पोरे, त्या नंदाच्या पोराने ही चोरी केली असली पाहिजे. तो अतिशय सराईत चोर आहे. इतक्या चाटून पुसून बारकाव्याने केलंय, तर हे सामान्यांचं काम नाही. तो नंदाचा पोर अतिशय चोरी करण्यामध्ये पटाईत. माया जशी अघटित घटना पटीयसी माया, त्याप्रमाणे हे नक्की त्या नंदाच्या पोराने केलेलं काम असलं पाहिजे. त्या गवळणींच्या मध्ये चर्चा सुरू झाली. एक त्या गवळणीला म्हणते की नंदाच्याच पोराने केले असेल कशावरून. नाही नाही, नंदाच्याच पोराने केली असेल, अशी त्यांची चर्चा सुरू झाली. त्या चर्चेमध्ये नंदाच्याच पोराने चोरी केली आहे याचं समर्थन करण्यासाठी ती गवळण सांगते आहे की ही इतकी सराईत केलेली चोरी फक्त भगवानच करू शकतो, दुसरा कोणीही करू शकत नाही. तिसऱ्या चरणात तया विण हे नासी, तया विण हे नासी. नोहे दुसरी आईसी, अशा प्रकारची नासी म्हणजे संपवणं, दही दूध लोणी काहीही शिल्लक न ठेवणं आणि ती दुधाने पालथी घालून ठेवणं, ती इतकी बेमालूम ठेवली होती. फक्त उलट काय होतं, दुधानं सुलट होतं ते उलट झालं होतं. पण दुधानं जर बघितलं जणू त्या कुंभाराच्या त्या भट्टीतनं काढून आणलेलं आहे की काय. इतक्या बेमालूम प्रमाणात चोरी करणं इतर कोणालाही जुळत नाही, असं निषेधमुखाने त्या गवळीने सांगतात. तया विण हे नासी, नो हे दुसरी आईसी, अशा प्रकारची नासाडी, अशा प्रकारचं संपवणं, इतकं सराईतपणाचं चोरी करणं दुसऱ्याला कोणालाही जुळणार नाही. एकमेव तो नंदाचा पोर आहे की त्यालाच ही चोरी करता येते. आता दुसऱ्या गवळीने म्हणाल्या, तुम्हाला हे कळायला पाहिजे की नंदाचा पोर तुमच्याकडे येणं आणि तो चोरी करणं आणि चाटून पुसून खाऊन निघून जाणं हे शक्य आहे का कधी. नंदाचं पोर वस्तुस्थितीने निर्गुण निराकार आहे. नंदाचा पोर हे अधिष्ठान ब्रह्मरूप अशा प्रकारचं आहे.
तिथे गुणाचा, रूपाचा, रंगाचा कशाचाही पत्ता नाही. म्हणजे पत्ता शोधायला सुद्धा अडचण आहे. असता तर शोध ना, पत्ताच नाही. अनेक ठिकाणी याचं वर्णन केलं. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण निराकार निर्गुण तूची रघुराया तूची रघुराया. मैं गुलाम तेरा. मैं गुलाम तेरा. निराकार निर्गुण ही, निराकार निर्गुण ही, तुझी रघुराया, तुझी रघुराया. मैं गुलाम तेरा. मैं गुलाम त्या गोळणी म्हणतात त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण, नाही छाया. निरा करायला येईलच कशाला? हे असंभवनीय आहे असं त्या दुसऱ्या बाजूच्या गवळणीने म्हटलं. ज्या गवळणींची अशी बाजू होती की नंदाच्याच पोराने ही चोरी केली असली पाहिजे, त्या गवळणींना ते निश्चित सिद्ध करायचं होतं. तुम्ही वकील लोकांच्याकडे जर गेला तर बाजू मांडणारा वकिलाचं ऐकणार वाटतं नाही ह्याचंच म्हणणं बरोबर आहे, तो खंडन करणारा उभा आहे मग वाटतं नाही हे बरोबर आहे. असं ह्या गवळणी की निर्गुण आहे, निराकार आहे, तो तुमच्या घरी चोरी करायला येईलच कसा? तो त्याला हात नाही, त्याला पाय नाही. आत्ता सांगितलं पण रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छायासुद्धा नाही. रूप असतं तर छाया. मग तो परमात्मा, तो नंद्याचा पोर तुमच्या घरी चोरी करायला येईलच कसा? तुकाराम महाराजांनी जे शेवटच्या चरणामध्ये लिहिलंय ते एक मराठीत बाईच्या तोंडात शोभणारी शिवी आहे. मेला ही जी पदरचना आहे ती बायांच्या तोंडात शोभणारी शिवी आहे. मी नेहमी गोष्ट सांगतो, आत्याबाई होत्या, त्या आपल्या आपल्या स्वतंत्र स्वयंपाक करून खात वगैरे राहत होत्या. त्या म्हणायच्या की मी 8-8:30 वाजता निघाले की अगदी नेमका त्याच वेळी मी घाटावर जायची वेळ आणि मेला त्यावेळी एकदम येतो. रोले की तू मेला नेमका येतोच, त्याचं ठरलेलं आहे सगळं. मग मी सगळं ऐकावं विचार म्हणलं, आता बाई मेला कोण तो? तो म्हणले पाऊस. मी ज्यावेळी धुवायला जातो मेला नेमका त्याच वेळी तिथे येतो. म्हणजे ही एक आत्याबाईंचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. बहुतेक बायांच्या तोंडात असलेला हा शब्द आहे, ही शिवी आहे. ती त्या गोळेने म्हणतात तो देहूचा मेला तुक्या, तो तिथे आला होता. आणि त्या मेल्या तुक्याने तो निर्गुण निराकार असलेला, अगुण असलेला परमात्मा त्याला सगुण साकार केला आणि चोरी करायला आपल्या घरी घेऊन आला. ते शेवटच्या चरणात सवे तुकया मेला, सवे तुकया मेला.
चोरी केली खरे म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे सवे तुकया मेला तो मेला देहूचा तुकया. तिथे तुकया असा शब्द आहे. अगदी शिवीच्या वेळी काय म्हणायचं, देहूचा मेला तुक्या असं म्हणायचं. कारण तो अर्थ तोच आहे, फक्त यो तोडला का जोडला एवढं फक्त बोला काय. शिवी म्हणायचं असलं तर त्याला तुक्या म्हणायला पाहिजे. आणि ती स्त्रीच्या मुखात शोभणारी आहे. एखादा पुरुष जर असं म्हणेल तर म्हणेल काय बाई आहेस का काय. असे कसे शिवी देतस. शिवी देताना सुद्धा बाईकी शिवी देता कामा नये, लक्षात ठेवा. आमचे तात्या स्वतः अतिशय शूर वृत्तीचे होते. 42 सालाच्या युद्धामध्ये डॉक्टर म्हणून तिथे गेले होते. तिथे गेल्यानंतर ते म्हणायचे, मी तिथे गेलो की सारखे माणसं मरायची आणि आम्ही तिथे हे नीट करायला जायचं. जर एखादा गोळी लागला, मनुष्य मेला तर त्याला सोडून द्यायचं, त्याच्या पुढचा बघायचा. तो मेला तर त्याच्या पुढे जायचं, विचारच करायचा नाही, सारखं पुढे जायचं. ते काय म्हणायचे, त्यांना बसायची सवय होती जीपमध्ये, सतत आयुष्य सगळं जीपमध्ये बसायचं गेलं. आणि पुन्हा ते सगळं सोडून दादांच्याकडे येऊन वगैरे पुढचं आहे सगळं. मग ते काय म्हणायचे, हे आता सीडर गाडी, फियाट गाडी त्यावेळेच्या होत्या, त्या सगळ्या गाड्या त्या तात्या म्हणायच्या ह्या सगळ्या बायकी गाड्या आहेत, ह्याला काय अर्थ नाही. गाडी बरी गाडी आहे, जीप गाडी, पुरुषी गाडी, तो त्या बायकी गाडीला काय अर्थ नाही. तसं ही जी शिवी आहे ती बाईची शिवी आहे, गवळणीच्या मुखात आहे. तर इथे त्याचा हा व्यवहाराचा अर्थ झाला. आपण 2 भाग करू, भावार्थातच 2 भाग करू आणि मग उरलेला भाग नंतर सांगू. भावार्थातला पूर्वार्ध संपला आहे म्हणून आपण संप्रदायपूर्वक भजन करू आणि उरलेल्या काळामध्ये याच अभंगाचा भावार्थाचा उत्तरार्ध आणि त्या उत्तरार्धानंतर आजच्या कीर्तनाचं जे बंधन आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, ते 3रा भाग, असं आपण आपल्या कीर्तनात सोय करू. तुम्ही उन्हात बसलाय सगळे, मला सावलीत आहे. मी तुम्ही कंटाळला असला तर मी इथेच थांबतो, माझं काही म्हणणं नाही. आणि तयारी असली तर आमचं काही नाही, आम्ही सांगू काय करू सांगा तुम्ही, माझं काही नाही. हा ठीक आहे, उत्तम. तो विणेकरी सांगतोय, म्हणजे तुमचं त्याने प्रतिनिधित्व केलं असं समजून मी पुढे जातो. कुणीतरी करायला पाहिजे होतं, त्यांनी केले. आणि ते विणेकरी असल्यामुळे त्याचं ऐकलं पाहिजे. त्याला काही इलाज नाही. आपल्या संप्रदायात नियम आहे, आमच्या विद्यार्थ्याने जरी विणा घेतला तरी आम्ही नमस्कार करतो. विणा आहे ना त्याच्या गळ्यात. त्याप्रमाणे भावार्थातला पूर्वार्ध झाला आहे असं समजून आपण संप्रदायपूर्वक भजन करू आणि उरलेल्या काळामध्ये भावार्थाचा उत्तरार्ध आणि चरितार्थ, चरित्रभाग, अशा 2 गोष्टी नंतर आपण सांगू. तेव्हा सगळ्यांनी संप्रदायपूर्वक भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुमाई
कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंभार कुमाई या पूर्वार्धातला उत्तरार्ध असा आहे. त्या गवळणी मी आत्ता आपल्याला सांगितल्याप्रमाणे गोकुळात जन्माला आल्या, गवळणी म्हणून जन्माला आल्या. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी बराच विस्तार केला आहे. त्यातल्या एक दोन ओव्या पाठ आहेत, ते आपलं म्हणून पुढे जातो. बाकीचा विस्तार तुम्ही तिथे पहा. नाथ महाराज असं लिहितात, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती श्रुतीरूपे नोहे भगवत प्राप्ती. म्हणून परतल्या नेती नेती हे गवळणीच्या रूपाने तिथे अवतीर्ण झाल्या. अशा त्या सगळ्या गवळणी होत्या. त्यात ही बोधसंपन्न असलेल्या किंवा ह्या सगळ्याच गवळणी बोधसंपन्न होत्या. आणि त्या बोधसंपन्न असलेल्या गवळणी सांगतायत, पहा ती गवळणी तवती पालथी दुधाणी. तर दुधाणी या शब्दाचा खरा अर्थ आता म्हणजे मूळ एक अर्थ सांगितला, तर दुसरा अर्थ असा आहे, दुधाणं या शब्दाचा अर्थ आपलं हे शरीर. आपल्या शरीराला दुधाणे किंवा घट म्हटलेलं आहे. सर्वा घटी राम देहा देही एक घटी राम देहा देही एक. सर्वा घटी राम देहा देही एक घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आपल्या शरीराला घट असं म्हटलेलं आहे. तर तिथे दुधाणं म्हणजे घट. तर शरीररूपी ही घट, या शरीररूपी घटामध्ये एक हे स्थूल शरीर आहे, हे पंचीकृत पंचमहाभूतांचं आहे. पण या पंचीकृत पंचमहाभूतांच्या शरीरामध्ये एक अपंचीकृत पंचमहाभूतांचं सूक्ष्म शरीर आहे, ज्याला दुसरं नाव आहे लिंग शरीर. या स्थूल शरीराच्या आत असलेल्या सूक्ष्म शरीराचं नाव आहे लिंग शरीर. तिथे प्रविविक्त भोग असतो. स्थूल भोगाचा तिथे संबंध येत नाही. त्या प्रविविक्त भोगाने संपन्न असल्या त्या अभिमानी जीवाला तैजस असं म्हणतात. त्या प्रविविक्त भोग असलेल्या तैजस जीवाला तो अंतःकरण रूप आहे. तिथे अंतःकरणाचं प्राधान्य असतं. अविद्या हे मूल उपादान कारण असतं आणि मूल उपादान कारण असलेल्या अविद्येचा अंतःकरणात असलेल्या संस्कारानुगुण तो परिणाम होत असतो आणि ते पदार्थ आपल्याला स्वप्नामध्ये प्रतीतीला येतात. स्थूल शरीररूपी हे दुधाणं या नंदाच्या पोराने आतलं जे लिंग शरीर की ज्याच्यामध्ये पवित्र लोणी आहे, त्या लोणी शब्दाचा अर्थ आहे चित्त. पवित्र चित्त ज्याला म्हणतात, त्या पवित्र चित्त त्या गवळणींच्या शरीरामध्ये होतं. पवित्र चित्त हे लिंग शरीराचं मुख्य आहे. एकदा चित्त पकडलं म्हणजे सगळं सूक्ष्म शरीर पकडल्यासारखं झालं. ते जे चित्त आहे ते चित्त या शरीरामध्ये असलेलं लोणी आहे. अनेक ठिकाणी लिहिले किंवा चोरीचं पुष्कळ वर्णन केलं आहे. आणि सगळ्या चोरीचं वर्णन करून नाही का, येणे माझे कवाडा उघडले, येणे माझे शिंके वेव तोडिले, दह्या दुधा ते भक्षिले उलंडिले, ताका ते सगळी प्रमाणं तुमच्या मनात घ्या. ज्याने ऐकलं आहे त्याने, नाही त्याने आपलं लक्षात ठेवा. अशी बरीच प्रमाणं आहेत की जिथे चोरीचं वर्णन केलं आहे तर तिथे सोनं चोरलं, भांडी चोरली, कपडे चोरले, चित्त चोरलं असं लिहिलं. आणि तुकाराम महाराजांनी चित्त चोरलं या शब्दामध्ये चित्त हे या शरीरामधलं सूक्ष्म शरीर आहे आणि सूक्ष्म शरीर त्या सूक्ष्म शरीराला चोरण्याचं काम या भगवंताने केलं. आणि कोणत्या तरी चित्ताचं नाही, पवित्र चित्ताची चोरी केली. कारण सगळ्या गवळणींचं चित्त हे पवित्र झालेलं असल्याकारणाने लोण्यासारखं असल्यामुळं त्याला चोरण्याचं त्यांनी काम केलं. अनेक ठिकाणी तुम्ही जिथे जिथे पाहाल तिथे चित्ताला, पवित्र चित्ताला लोण्याचीच उपमा दिली आहे. मृदू सबाह्य नवनीत, मृदू सबाह्य नवनीत, मृदू सबाह्य नवनीत, मृदू सबाह्य नवनीत,
नवनीत तैसे सज्जनाचे चित्त तैसे सज्जनाचे चित्त जिथे जिथे चित्ताला पवित्र चित्ताला बोलण्याची वेळ आली तिथे तिथे लोण्याचीच उपमा दिली आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. तसं त्या सगळ्या गवळणी सज्जन होत्या, बोधसंपन्न होत्या आणि त्यांच्या चित्ताची चोरी भगवंताने केली. आणि चित्त म्हणजे लिंग शरीर, त्या चित्त रूपी लिंग शरीराचं किंवा लिंग शरीर रूपी चित्ताचं किंवा त्या लोण्याचं चोरण्याचं काम करून हा स्थूल देहरूपी घट तो पालथा घालून ठेवला. स्थूल